शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने यवतमाळच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांच्या संबंधित असलेल्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। एकीकडे विदर्भ तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या चेकपोस्टवरून गो तस्करी, गांजा, ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात जात आहे। त्या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कारवाई करीत नाहीत। मात्र शेतकऱ्यांच्या वाहनावर बाजार समिती व इतर ठिकाणी 2 पोते जास्त जरी भरले तर दंड ठोठावण्यात येतोय। हे बंद झाले नाही तर मोर्चा आणला, त्यानंतर कार्यालयात घुसून तोडफोड करण्याचा इशारा प्रहारचे जिल्हाध्यक्ष बिपिन चौधरी यांनी दिलाय। आपल्या मागण्यांमध्ये शेतमाल असणाऱ्या छोट्या वाहनांना ओव्हरलोडचा दंड देऊ नये, ऑटो चालकांना इन्शुरन्स संबंधित दंड देऊ नये, दिव्यांग बांधवांना लायसन्स देण्यात यावे, पिंपळकुटी चेकपोस्टवरून गोमांस, गांजा, दारू, एमडी ड्रग्ज करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करावी, कार्यालयातील व चेकपोस्टवरील भ्रष्टाचारी अधिकारी व त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष विपिन चौधरी यांनी केली आहे। आरटीओ ऑफिसमध्ये जो भोंगळ कारभार चाललेला आहे, नाहक शेतकऱ्यांच्या गाड्याला, नाहक जनतेला जो त्रास होत आहे त्याच्या विरोधातले हे आंदोलन आहे। हे जनसामान्याचं आंदोलन आहे। खऱ्या अर्थाने जे कष्टकरी वर्ग आहे त्यांचं हे आंदोलन आहे। काय होत आहे, आता नुकताच शेतीचा माल निघलेला आहे। आरटीओ ऑफिसचे अधिकारी हे मुद्दामहून कृषी उत्पन्न बाजार समिती असो, एखादा कुठं जर त्यांचा ठिया असेल त्या ठिकाणी असो, हे आपल्या गाड्या उभ्या करून जो शेतकरी आपला माल शेती विकण्यासाठी आणत आहे बाजार समितीमध्ये, त्यांच्या मालाच्या गाड्यांना पकडत आहे आणि त्यांना नाहक दंड देत आहे। या बाबतीत आम्ही आरटीओ ऑफिसला 2-3दा निवेदन दिले, त्यांना समजावून सांगितलं की हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत असं धोरण करू नका। 2 पोते जर तुरी एखाद्या शेतकऱ्याने जास्त आणल्या तर त्या 2 पोत्याचा दंड तुम्ही 10,000 आणि 15,000 रुपये जर त्या शेतकऱ्याला देत असाल तर त्यांची हे वर्षभराची मेहनत तुमच्या 15,000मुळे 3 पोत्याचं नुकसान त्यांचं होत आहे। हे त्यांना आम्ही वारंवार समजून सांगितलं, परंतु काही मुजोर अधिकारी आहे, काही महिला अधिकारी सुद्धा आहे ज्या मुजोर आहे, स्वतः पैसे घेत आहे आणि या बाबतीत शेतकऱ्यांना ते त्रास देत आहे। यांचे ओव्हरलोडचे कार्ड सुरू आहे। ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहे। एक दिवस आता त्यांना चर्चा करण्यासाठी आम्ही इथं बोललो आहे, त्यांची विनंती होती का आमच्यासोबत चर्चा करू, चर्चा करण्यासाठी बोलवलं आहे। चर्चा करत असताना जर त्यांचा सकारात्मक भूमिका नसेल तर एवढा मोर्चा आरटीओ कार्यालयामध्ये जाऊन आरटीओ ऑफिसचं काय होईल हे त्यांनी लक्षात ठेवावं।